प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वड्रांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे। यावेळी ईडीकडून लंडनमधील मालमत्ता खरेदी प्रकरणी 40 प्रश्न विचारले गेले। सुमारे 9 तासांच्या चौकशीनंतर गुरुवारी रात्री 9 वाजता अंमलबजावणी संचालनालयानं रॉबर्ट वड्रांना सोडून दिलंय। त्यांना नेण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वड्रा यांच्या पत्नी प्रियंका गांधी ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयच्या कारवाई विरोधात केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या 5 अधिकाऱ्यांवर कारवाई होईल। यामध्ये कोलकाताचे पोलीस आयुक्त आहेत। या अधिकाऱ्यांना चांगली सेवा दिल्याबद्दल मिळालेली मेडल्स काढून घेणं, सेवा ज्येष्ठतेनुसार मिळणाऱ्या पदोन्नत्या रद्द करण्यात येतील। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नरेंद्र मोदींनी आभार प्रस्ताव मांडला। निवडणुकांपूर्वीचं मोदींचं लोकसभेतलं हे शेवटचं भाषण। यावेळी मोदींनी काँग्रेसवर कडाडून हल्ला केलाय। काँग्रेसची खरं ऐकण्याची सवय तुटली असल्याचं ते म्हणतात। काँग्रेस मोदी आणि भाजपवर टीका करत करत देशावरही टीका करत असल्याचा आरोप मोदींनी केलाय। काँग्रेसनं लष्कराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही मोदींनी केलाय। हवाई दलाला राफेल मिळू नयेत हा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मोदी करतात। दलालीशिवाय काँग्रेस काम करत नाही असंही ते म्हणतात। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर राफेल करारावरून गंभीर आरोप केलेत। पंतप्रधान मोदींनी संरक्षण करारात 30,000 कोटी रुपयांची चोरी करण्यास मदत केली। त्यांनी ही सारी रक्कम अनिल अंबानींना दिल्याचा राहुल गांधींनी पुनरुच्चार केलाय। छत्तीसगडमधील पत्रकारांनी भाजप नेत्यांना हेल्मेट घालून प्रश्न विचारले। हातात माईक आणि डोक्यावर हेल्मेट अशा अवतारात पत्रकारांनी भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। भाजप नेत्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकाराला मारहाण केली होती आणि त्याचा पत्रकारांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला। भारतीय क्रिकेट संघाचा बाजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानावर आपल्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे। भाजपच्या तिकिटावर वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा होतीये। भाजप हरियाणातील रोहतक मतदारसंघातून सेहवागला उमेदवारी देऊ शकतात। जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण हिमस्खलनात 10 पोलीस कर्मचारी बर्फाखाली दबले गेल्याचं वृत्त आहे। दक्षिण काश्मीरमधील कुल्लाम परिसरात झालेल्या हिमस्खलनानंतर 10 पोलीस कर्मचारी बर्फाखाली दबले गेले आहेत। भारतीय वनसेवेतील मराठी टक्केवारी गेल्या 3 वर्षांपासून वाढत चालली आहे। बुधवारी जाहीर झालेल्या निकालानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय। देशभरातून 89 उमेदवारांची निवड यात झाली आहे। त्यात महाराष्ट्रातील 10 उमेदवारांचा समावेश आहे। 2G घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या 2 व्यक्ती आणि 3 कंपन्यांना प्रत्येकी 3,000 वृक्ष लावण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी दिलेत। दिल्ली नोएडा हायवेवर काल अचानक पाऊस बरसला, सोबत गाराही पडल्या। महामार्गावर संपूर्ण बर्फाचं आच्छादन पसरल्यासारखं झाल्यामुळे वाहन चालकांना वाहनं चालवताना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता। बिहारमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। वडिलांना झाडाला बांधून त्यांच्या समोर मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। सर्व संशयित आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध घेतला जातोय। टाटा मोटर्सला तिमाहीत 27,000 कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे। JLR अर्थातच जॅग्वार लँड रोव्हरची सातत्यानं सुमार कामगिरी आहे, त्यामुळे हा तोटा झाल्याचं टाटा मोटर्सनं म्हटलंय। आरबीआयनं शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना 1 लाखाऐवजी आता 1,60,000 कर्ज मिळणार आहे। या कर्जासाठी शेतकऱ्याला काहीही तारण ठेवावं लागणार नाहीये। रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे, त्यामुळे रेपो रेट 6.25% आलाय। रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यामुळे गृह कर्जधारकांना दिलासा मिळू शकतो। सोबतच विविध प्रकारची कर्जही स्वस्त होऊ शकतात। अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स एनडीएजी ग्रुपमधील आरकॉमनं स्वतःला दिवाळखोर घोषित करण्याची विनंती केली आहे। त्यांचा नागपूरमधील राफेल ऑफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे। आरकॉमनं दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर गेल्या 3 दिवसात रिलायन्स एनडीएच्या 4 प्रमुख कंपन्यांचे समभाग शेअर 20 ते 50% कोसळले। डीटीएच केबलवर पसंतीचे चॅनल निवडीचा निर्णय वरवर योग्य जरी वाटत असला तरीही तो खिसा रिकामा करणाराच असल्याचं स्पष्ट होत आहे। हिंदी, मनोरंजन आणि सिनेमाचे चॅनलसाठी वेगवेगळी खरेदी करावी लागणार आहे। एकूण 30 ते 40 चॅनल जरी निवडले तरीही महिन्याला 300 ते 350 रुपये येणारं बिल हे आता 500 ते 600 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे।
व्हॉट्सअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया साईट्सवर प्रत्येक युजर त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर करतात। सध्याच्या या यादीत आता आणखी 230 नव्या इमोजीसची भर पडली आहे। युनिकोडनं 2019 साठी अधिकृत 230 इमोजीसची यादी सादर केली आहे। मोटोरोला कंपनीचे 3 नवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल झालेत। यात मोटो G7 प्लस, मोटो G7 आणि मोटो G7 पॉवर यांचा समावेश आहे। तीनही फोनच्या किमती 10 ते 15 हजारांच्या दरम्यान असतील। सॅमसंग कंपनीनं गॅलेक्सी A9 या 4 कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची किंमत 3 हजारांनी कमी केली आहे। हा फोन भारतात लॉन्च केल्यापासून 2 वेळा फोनची किंमत कमी करण्यात आली आहे। आता हा फोन 30,999 रुपयांना मिळणार आहे। पाकिस्तानी लष्करातील कोणीही राजकारणात सहभागी होण्यावर तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे। तसंच ISI सारख्या गुप्तचर संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं असा आदेश देखील देण्यात आलाय। अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका घरावर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली। दुर्घटनेत घरात असलेल्या 4 नागरिकांचा मृत्यू झालाय। 2 जण जखमी आहेत, तर विमानाच्या पायलटचा सुद्धा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। लेबनॉनच्या नवीन गृहमंत्री रया अल हसन यांनी बुधवारी आपल्या पदाची सूत्र घेतली। लेबनॉन आणि अरब जगतात शक्तिशाली मानले जाणारे गृह मंत्रालय सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। ख्रिस्ती धर्मातील लेंटच्या काळात 1.25 महिना शाकाहारी व्हा आणि $10 लाख मिळवा असं आव्हान कॅथलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिसनं देण्यात आले। पर्यावरण चळवळीतील एका गटानं हे आव्हान दिलं असून ही रक्कम फ्रान्सिस यांच्या पसंतीच्या धर्मादाय संस्थेला देण्यात येईल। मी अध्यक्ष झाल्यामुळेच उत्तर कोरियाशी मोठे युद्ध टळलं असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। तसंच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी येत्या महिन्यात व्हिएतनाममध्ये बैठक करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। कार पार्किंगसाठी लागणाऱ्या जागेपेक्षा थोडीच जास्त जागा असणाऱ्या ठिकाणी पार्क केलेली कार एका चालकानं मोठ्या शिताफीनं बाहेर काढली आहे। कार बाहेर काढण्याचा हा व्हिडिओ